दुसऱ्या फेरीला सुरुवात करणार आहे. लक्ष असू द्या. 2 मिनिटं कोणी वागवायचं नाही, शांत राहायचं. बाई मी पहिल्या वेळी सांगत होतं, बाई मी जरी नवीन शाहीर असलो तरी तुम्ही जे जे बोलाल त्या प्रत्येक शब्दाला शब्द मिळून तुमच्या मागे येणार आहे. लक्ष असू द्या. बाई काय म्हणल्या, बुवा तुम्ही जे मला अंगुरांचं काढलात ते चुकीचं आहे. बाई महिलेच्या आवाजामध्ये आणि पुरुषाच्या आवाजामध्ये थोडाफार 19-20चा फरक असतो आणि तरी पण तुम्हाला ते चुकीचं वाटलं असेल तर मी एक नवीन शाहीर आहे, माझ्याकडनं कुठेतरी स्वरात वरती खाली झालं असेल तर ते तुम्ही समजून घ्या. कसे असू द्या. पण बाई काय बोलल्या, माझ्या स्तवनावर होतं. स्तवन जी देवाला मी या नटेश्वराला जी विनवणी केली त्याच्यावर रसिक प्रेक्षकांनी खरं बोलून सांगायचं आहे, माझी चाल चुकीची होती काय, होती का चुकीची माझी चाल. बाई जर टीका टिप्पणी करायला विषय नव्हता ना तर 2-3 इथे कटिंग मारून गेला असतात. आम्ही आयोजक होते, हे जे मंडळ आहे मुंबई मंडळ ते आयोजक होते, तुम्हाला काय बोलले नसते. पण तू खोटं बोलून रेटिंग बोलायचं काम नाही करायचं. मी काय केलं होतं, माझी वंदन नटेश्वरा तुला. आता माझा आवाज काळी 4 काळी 5च्या आसमध्ये आहे, बरोबर ना. मग माझा आवाज जर काळी 4-5 काळी 5च्या असेल तर तुमचा माझी वंदन नटेश्वरा असं बोलू का. टीका टिप्पणी करताना मी सांगितलं ना, मी शाहीर नाही आहे पण मी सांगितलं माझा गुरु आहे ना, पक्का आहे. माझा गुरु पक्का आहे, लक्षात असू द्या. याच्यानंतर पण जेव्हा मला चॅलेंज देत ना, याच्यानंतर तुम्ही मला बाहेर कुठं ओपन नाही भेटणार. बाई माझ्या आज ज्या बाजू तुम्हाला सांगणं आहे, जर इथे कोणी एक्झिक्युशन आहे ना आपला जर ओपनला सांगणार तरी पण तुम्हाला सांगतो तोडच तुम्हाला काढून देणार. मी आज गेली 3 वर्ष गातोय आणि 3 वर्ष असा गातोय ना, म्हणून तर या संपूर्ण महाराष्ट्राने एवढं डोक्यावर घेतलेलं आहे. महेश बुवाला या महाराष्ट्राने डोक्यावर त्यासाठी घेतलेलं आहे. मी एवढी गोड चाल गायली. आता माझा स्केल वरचा आहे साहिल दादा, माझा स्केल वरचा आहे, मग आवाज पण वरती देणार ना. मी कसं गायलं, माझे वंदन नटेश्वरा तुला, ध्यास लागो तुझा मला. तुमचं आहे गायकी करताना रंगमंचावर थोडी टाकताना काहीतरी जीवाला वाटलं पाहिजे. तुम्ही सिनियर कलाकारात या रंगमंचाचा थोडा अपमान करता. ही काय कवाली आहे का, शक्तीतून आहे. शक्तीतूनचा बाज काय आहे. नंतर काय बोलतात, बुवा गवळणीची चाल मी काय गाण्याची चाल मी सांगत की तुम्हाला, गाण्याची चाल सांगत की, पण मग गवळणीची चाल लपवली. बाईंनी गवळणीची चाल लावायला कोणी माहिती का, गवळणीची चाल सांगितली का बाईंनी, खरं बोलायचं, रेकॉर्ड असेल कॅमेरा दादा. गवळणीची चाल सांगितली बाईंनी नाही सांगितली. काय सांगितली, कारण त्या विषयावरती मला चॅलेंज केलं का, बुवा तुझं खरं असेल ना तर माझ्या या गवळणीला कटिंग मारून टाकू. बाई हे असे आहे ना, हे लपून छपून इकडे तिकडे पळवाटा करायचं नाही. मी सांगितलं ना, जर नव्हतं ना काय ते सरळ बोलायचं. नंतर बाई काय बोलते परत, बाई शक्तीपुराची आळवणी कशी असते, बुवा शक्तीपुराची आळवणी कशी असते. अरे मी नटेश्वरांना नमन केले, नटेश्वरांना विनंती केली, ज्या रंगदेवतेच्या या शेकडो उभा आहे त्याच रंगदेवतेला मी विनवणी केली आणि तुम्ही म्हणता परत मला बाई विनवणी कशी, बुवा विनवणी कशी असते काय. नंतर काय हे असंच नाही का. बाई अजून भेंडीवर किती दिवस पोट भरणार. तुम्ही सांगत ना, मी वारंवार सांगते परत तुम्ही सिनियर गायक आहात, वेगवेगळं काय नवीन द्या. माझ्या आसपास ना माझ्या पुढच्या बाजूला तुम्हाला एकटं काही मिळणार नाही. मी तुम्हाला आज सांगतो तसं तुमचं नाही. एकच काय नसतं का भेंडी, मग मला हे भेंडी बोलल्यावर एक मुकडा बोलतो, मी बाई छोटीशी भाजीवाली भेंडी गवार विकते डाळी. आता मी जर हे बोललो तरी काय बाई छोटीशी भाजीवाली आहे का, ही अशी भाजीवाली आहे. नंतर काय म्हणले बाई, उद्या दहीहंडी आहे, काना खारावर चढणार, खाना हंडी फोडणार, काना दहीतून खाणार.
मग होल कधी पाडणार? मी असं बोललो होल कधी पाडणार? बाई रेकॉर्ड आहे, तपासून बघा. रेकॉर्ड असेल तपासून बघा मी काय बोललोय. बाई तुम्ही सगळं सांगितलं, मटकी फोडणार, हांडी फोडणार, दही खाणार. मग मी बाई बोललो जर सगळं सांगितलं मग तो बुवा बाई तुम्ही ठरावात चढलं का नाही सांगितलं, वर चढलं ते का नाही सांगितलं, हे मी बोललो. खोटं नाही बोलायचं, खोटं बोलायचं नाही. रेकॉर्ड असेल तर तपासून बघा, खोटं बोलणार नाही. नंतर काय बोलणार परत तो विषय काय आहे, मी काय विषय तुझा प्रश्न ऐकून झाली खुशी, तुझा प्रश्न ऐकून झाली खुशी. मला गाळवा अग मला गाळवा, मला गाळवा अग म्हणते म्हशी. मग आता खरं सांगा, जर गाडी बोललो असतो तर त्या गाडीचा अपमान झाला असता. कारण काय ह्या बाई आहेत त्या गाडीसाठी आहेत का? या बससाठी काय म्हणून याला बळी बोललो. परत बाई काय म्हणतात आणखी बघा, बाई तुम्ही काळजी करता प्रत्येक शब्द तुमचा मगाशी म्हणतात ना बाई मोय गोवा लिहून घ्या. मी काय तुम्ही मला सांगितलं की मी असं कुठं बोललो तुम्हाला की बाहेर समोर येऊन बसा, समोर येऊन बसा बोललो मी. महेश बुवा बाहेर येऊन बसा आणि मी काय काय बोलते माझ्या बोलावर लक्ष ठेवा. खोटं बोलणार नाही या गाडीशी बदलून ठेवतो. जर खोटं बोलत असेल, खोटं बोलून नसेल तर प्रेक्षकांचं मनोरंजन करणार नाही. जे खरं आहे तेच बोलणार. बाई काय म्हणतात, सोलवतोय बोलवतोय बोलवतोय. माझ्या गवळणीमध्ये हे शब्द होते, सोलवतोय बोलवतोय बोलवतोय. माझ्या गवळीचे बोल काय होते, राधे ध्यान माझे तुझ्या बोलावर, तुला नाचवी मुरलीच्या तालावर. राधे ध्यान माझे तुझ्या बोलावर, तुला नाचवी मुरलीच्या तालावर. आज दे ग पप्पी तुझ्या गाळावर, राधे दे ग पप्पी गोऱ्या गालावर. हे माझ्या गवळीचे बोल होते. आणि बाई म्हणते काय सोलवतोय घोलवतोय काय बोलतोय, हे मी बोलतो काय? खोटं खोटं सगळं बोलायचं. नंतर काय म्हणता, त्या काय माझ्या गवळीला कटिंग मारली माझ्या गवळीला. काय म्हणत होत्या, या कृष्णाच्या कानाखाली पेटवी. बाई आता या ठिकाणी सांगतो, जर तुमचा गुरु असेल आदरणीय चंद्रकांत बुवा साळवे आहेत, त्यांच्याकडनं एकदा आपण अभ्यास करून घ्या. अखंड जो श्रीकृष्ण लीला आहे ती जर ऐकली तर त्याच्यामध्ये तुम्हाला कुठंही राधेने श्रीकृष्णाच्या कानाखाली मारले हे जर ऐकण्याकडे निरीक्षण आलं तर मी तुम्हाला मी सांगतो ना, हे आताच हे सोडून देईन. कटिंग कशी मारायची मी तुम्हाला जी तुम्ही चाल मारली कटिंगची त्या चालीने मी तुम्हाला कटिंग दिली. आणि तुम्ही कुठला विषय घेणार, या राधे या कानाखाली पेटवली. अरे काय येताना काहीतरी चांगलं द्यायचं. नंतर मग मी तो पण राहिला माझा, अगं कोणी तू सपना दिली ना आपल्या जुने जागेवर भेटला. मग मी त्या माझ्या त्या विषयपाठामध्ये मी तुम्हाला विषय काय दिला होता की या गंगेला बोललो होतो ना, गंगेचा विषय बोललो होतो ना. आणि नसेल तर ऐकून बघा, परत सांगतोय मी गंगेचा विषय काढला होता. या गंगेला पवित्र स्थान शिवशंकराच्या जटामध्ये आहे. आणि बाई ती जटा आहे ना, म्हणून तुम्ही त्याचे निर्मळपणे खाली वाहताय. तेजल आहे ना, ते म्हणून निर्मळपणे खाली येते. नातं तुमची वाताहत झाली असते सगळीकडे. हे शिवशंकराची जटा आहे म्हणून तुम्ही आहात असं असू द्या. नंतर काय म्हणूया बरं परत अजून, हां बाई खरं बोला दिवशी का काय म्हणलं तुम्ही सिनियर काय करणार. मी तुमच्या प्रश्नाच्या विषय करताना हे प्रश्न होते काय बाई प्रश्न केलं, विराट राजाच्या नगरीमध्ये विराटेश्वर नावाचे मंदिर शिवमंदिर आहे, त्यांची उंची किती, तेथे एक वृक्ष आहे, त्या वृक्षाचे नाव काय, त्या वृक्षाचे महत्व काय. आणि बाई मी जेव्हा हा उत्तर वाचत होतो तेव्हा मी हे सर्व माझी संगीतकारांना शांत राहून
वाचत होतो. मग तेव्हा बोलतो तुम्ही कानात काय गोळे घालून बसले काय? किती खोटं बोलायचं माणसाने. तुम्ही शाहिरी पेशामध्ये आहात. जर शाहिरीला विषय भिडवायचा नसेल तर आपण दुसऱ्या बाजूला यायचे, 2 गाणी बोलायचे जायचे ना. मी काय वाटलं होतं, विराट राजाच्या नगरीमध्ये विराटेश नावाचं शिवमंदिर आहे. त्याची उंची 72 फूट आहे आणि लांबी का सांगत नाही, मला त्या ग्रंथामध्ये जो उल्लेख आहे त्या ग्रंथामध्ये असा उल्लेख आहे त्याची उंची 72 फूट आहे आणि लांबी 46 फूट आहे. मग मी वृक्षाची उंची कधी बोललो? मी वृक्षाची उंची कधी बोललो? काही सांगायचं रसिकांना काही काय म्हटलं या बोलायला काही कळतच नाही. मी नवीन आहे, मी सांगत का परत सांगायला नवीन जरी असलो तरी माझा गुरु पक्का आहे. माझ्या गुरुनी शब्द मला अक्षर शिकवलेला आहे. लक्षात असू द्या. नंतर काय म्हणलं माहिती का त्यांनी? नंतर मग एक विषय सोडला काय माझ्या सगळ्या पूर्ण बारीचं विशेषण केल्यानंतर बाईने पहिला पद गायला. पहिला पद काय गायला? नाकवा बोटीनं फिरवाले काय. हा बरोबर, साईडला बरोबर आहे. म्हणून काय म्हणते बाई तुमच्या पदाची कटी. मी सांगितलं ना प्रत्येक विषयाचं उत्तर देऊनच जाणार, असं जाणार नाही. म्हणून बाईचा पदाची कटी कशी येते बघा. भाजीपाला पाहून गाजराला, घेता भाजीपाला पाहून गाजराला, त्याला तोंडात घेशील काय, त्याला तोंडात घेशील काय, अगं तेजल चौथ्याची सांगशील काय, अगं तेजल चौथ्याची सांगशील काय. नंतर बाईनी दुसरा विषय घेतला. काय बाई बोलली दुसऱ्या कटी मारताना एक छोटासा तुम्हाला विषय देताना काय बोलल्या? चाल माती जसा गुलाब बोलतो या, बरोबर ना? मी चाल माती म्हणून काय म्हणतो बघा त्या विषयाची कटी. बाई ऐका बोल ना, या वाचण्याच्या बाई हालय गाईला, म्हणून काय म्हणतो बघा. सारे हसतात तुलाच कसं फुगल बेमाट, नवरा नसता तुझा घरी सांग कुठं गेला ते जगात, नवरा नसता तुझा घरी सांग गेला ते जगात, नवरा नसता तुझा घरी सांग कुठं गेला ते जगात, नवरा नसता तुझा
बाईने दुसरा विषय काढला. काय काय चालू होती दुसऱ्या विषयाची? रेकॉर्ड ब्रेक केला ये त्याने हा पण फुलच्या गुन्ह्यात जेव्हा भेटल गुन्ह्या बी गुन्ह्यात मला अटक करा हो गुन्ह्यात. म्हणून काय म्हणते बाई ऐका विषय विषय हा मी असंच गाणार नाही. म्हणून काय म्हणतो बघा दिसाया आहे बघाई सारखी कोणी नाही बाई नाही बाई सारखी नाही 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 तुम्ही तर बोलते बाई वर बारीक कधी हां पण मला विषय सांगायचा आहे सुईचा. मी सुईचा विषय काढतोय लक्षात असू द्या. दिसाया आहे बघाई सारखी म्हणून तिच्यावर नजर बारकी जेव्हा घालतोय त्या मी भोगात जेव्हा घालतोय त्या मी भोगात हिला ठोकाया लागतो भोगात जेव्हा घालतोय त्या मी भोगात हिला ठोकाया लागतो भोगात. बाई तुम्ही ज्या ज्या विषयाचे ज्या ज्या चाली दिलात ते विषय दिला ते तुम्हाला मी परत दिले. मी सांगत होता मी शब्दाला शब्द देऊनच जाणार. म्हणून काय म्हणतो का आता मी तुम्हाला माझे देतो माझ्या दुसऱ्या बाजूचे विषय देतोय कधीतरी आपली भेट होईल तेव्हा मला तुम्ही उत्तर द्या. म्हणून मला काय माहिती बघा बागेमध्ये मी गेलो तो का सारा पहिला प्रकार घडताना अहो बागेमध्ये मी गेलो तो काल सारा पहिला प्रकार घडताना मग ते जलवरती उडताना काय माहिती बघा मी चुकीचं बोलणार नाही. मी काल बागेत गेलो होतो माझ्या विशेष वरती मला आहे म्हणून काय बघा मग ते जलवरती उडताना खाली थेंब पाणी पडताना मग ते जलवरती उडताना पाणी पडताना मगाशी तिकडे येत असताना मी कार्यक्रमात येत होतो रूमवरून तेव्हा मला ह्या विषयावर एक विषय सुचला आणि त्यासाठी मी कविता लिहिली. बाई आहे ना मेकअप बिकअप झकास फ्री करून येतात झकास पण तो मागे गुंजडा बांधतात ना त्याच्यामध्ये ठेवून त्यांना काही अडकवत नाही. म्हणून मग मला सुचलं ते तुमच्या समोर सादर करणार आहे. लक्ष असू द्या चालतीच आहे. माझ्याकडे आहे बघ केवढा माझ्याकडे आहे बघ केवढा तुझ्या बोच्यात घालू का एवढा. काय म्हणायचं बघा बाई मी आता सांगितलं येत असताना मी विचार करत होतो की बाईला काहीतरी नवीन द्यायला पाहिजे म्हणून हे आहे. तुम्ही मेकअप एवढा भारी करता मस्त एकदम छान सुंदर असता पण तू मागं जो भाऊ बांधला त्या भाऊमध्ये काहीच नसतं त्यासाठी मला विषय म्हणून म्हणायचं दादा सगळी दादा माझ्याकडे आहे बघ केवढा तुझ्या बोच्यात घालू का एवढा. अगं तेजल
तुला घ्यावाच लागल तुझ्या बोच्यात घालून एवढा घ्यावाच लागल तुझ्यात घालून हॅलो. त्याचप्रमाणे आमचं तुमचं मनोरंजन करत असताना आम्ही वादी प्रतिवादी शाहीर प्रतिशाहीर शक्तिपुरा माया ब्रह्म आणि श्रीकृष्ण आणि राधा या विषयावर तुमचं मनोरंजन आम्ही करत असतो. आणि हे मनोरंजन करत असताना आमच्याकडून चूक बोलून कोणते जर तुम्हाला विषय खटकणारे गेले असेल तर जे काही चुकीचं असेल मी जे काही चुकीचं गायलं असेल तेजल मॅडम माझ्या पद्धतीने मी माझा कार्यक्रम केला त्यात काही मनावर घेण्यासारखं असेल तर मला तुम्ही नंतर काय ते सांगाल मी त्यात सुधारणा करेल कारण तुम्ही मला सिनियर कलावंत आहात म्हणून. तर आता हा जो अत्याचार सुरू आहे आता परवा हा जो अत्याचार झाला बदलापूर या ठिकाणी जो अत्याचार झाला त्या चिमुरड्यांसाठी मला 2 शब्द मंडळाच्या परवानगीने मी हे 2 शब्द टाकतो आणि नंतर आपण बारीची सांगता करू. काय म्हणतो बघा चाल काय घेतलं चाल. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकार आई वडील माझे थोर किती सांगू त्यांचे उपकार. आणि म्हणून त्या माझ्या जे 2 छोट्या चिमुरड्या त्यांच्यावर जो अत्याचार झाला त्या अत्याचारावर मी हे छोटंसं एक कंटाचं गीत गाणार आहे आणि नंतर तेजल मॅडम आपण आरतीसाठी यायचं आहे. आणि म्हणून काय माहिती बघा वासनांचा अभ्याड बकासूर बळी घेतो नसताना कसूर लेख गेली बघा शाळेला लेख गेली बघा शाळेला होत काळ तिचा आईला साजाडावर बघा तिच्यावर तिला नव्हता कोणाचा आधार हा वासनांचा प्यार हा बकासूर बळी येतो नसताना कसूर वासनांचा गेली बघा शाळेला हो सकाळ तिचाळे नाव बघा तिच्यावर तिला नव्हता कोणाचा धार.